दादांच्या ज्या हाका असतील त्या पुढील काळामध्ये तो राजकीय पक्ष असेल, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून असेल, तर नक्कीच आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जैसे जैसे सहकार्य वाढे तैसे गाव आणि समाज उन्नतीस चढे, न पडे विपत्तीचे कोडे. जर आपल्याला सहकार्य नसेल तर मला नाही वाटत की आपला समाज हा उंची गाठेल आणि नक्कीच आपल्याला विपत्तीला तोंड द्यावं लागेल. मित्रहो, एकजूट होणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आपण या पुढील काळातही ही शेवटची आपली लढाई नाही, ही सुरुवात झालेली दादा. आता ही सुरुवात केलेली आहे. यानंतर छोट्या लुटुपुटीच्या लढाया तुम्ही आपण तालुक्या जिल्ह्यावर केल्यात. ही आझाद मैदानावर खूप मोठी लढाई लढलो. आता याच्यानंतर मला असं वाटतं रावसाहेब, हा संग्राम झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शेवटी एक म्हणेल, समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता करा. काहीतरी ते म्हटलेलं आहे, समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत तुम्ही करा, बघत राहील दुनिया सारी, समाज असा घडवा. जर समाजासाठी हे लोक तन मन धन देऊन लढत असतील तर माझ्या समाजाने का घरी झोपून राहावं? या समाजाने या लोकांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तुमच्याकडे 23 जानेवारी पासून रातच्या 15 फेब्रुवारीच्या दरम्यान रावसाहेब, मला नाही वाटत की कुठल्या जिल्ह्याच्या त्या आंदोलन उपोषणकर्त्याने किंवा आपल्या सामाजिक संघटनेच्या नेत्याने समाजाकडून 1 रुपयाची देणगी तरी मागितली असेल. बहुधा नसेलच, नाहीच अध्यक्ष नात्याने सांगतो, कारण माझंही खूप बारीक लक्ष होतं. सकाराम दादा गरमाई पैसा खिसामाई पैसा खर्च करानी म्हणजे सवय पहिलेपासून. 100 रुपयाची पावती फाडायची ना 1000चा हिशोब कोण द्यायचा बाबा? त्याच्यापेक्षा हिच्यातून खर्च करा. 6 जानेवारीला साहेबांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये एक रोपटं लावलं. तुम्ही आपण सगळ्यांनी खत पाणी घातलं आणि 15 फेब्रुवारीला आझाद मैदानावर या माझ्या कोळी समाजाचा, आदिवासी कोळी जमातीचं हा वटवृक्ष उभा राहिलेला आपण बघतोय, असं यावेळेला मी नमूद करू इच्छितो. आणि ह्या वटवृक्षाला येणारी फळं ही तुम्ही आपण चाखायची आहेत. त्यासाठी आपल्याला मेहनत करून घ्यावी लागेल. सोपी वस्तू असते, आपली वस्तू ज्याने हिसकावून घेतलेली असते, ज्याने हिरावून घेतलेली असते, तर आपण ती नक्कीच असेल नसेल त्या पद्धतीने हिसकावून घेतो. कायद्याच्या सगळ्या तरतुदी आहेत. या राज्यकर्त्यांनी आपल्या या सगळ्या सेवा सवलती, अधिकार, हक्क आणि न्याय हे हिरावून घेतलेले आहेत. म्हणून तुम्हाला आपल्याला ते हिसकावून घेण्यासाठी असेल नसेल त्या पद्धतीने सज्ज राहावं लागेल. आमच्या मंगलाताई म्हणतात, वाल्मिकीचा गुट उड्या जागा हो, त्याच्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. या पुढील काळातही साहेब आणि दादा जशी दिशा देतील आपण त्या पद्धतीने आपलं मार्गक्रमण सुरू ठेवायचं आहे. आपण पुनश्च मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मला एवढ्या मोठ्या मिशनचं रावसाहेब आपण अध्यक्षस्थान दिलं आणि बऱ्याच काही जबाबदाऱ्या टाकल्यात. आणि मला, मी जरी त्या ग्राउंड लेवलला काम करत असेल तर या दिवसामध्ये तुमच्याशी बोलण्यामध्ये, दादा ऐकण्यामध्ये, सांगण्यामध्ये, तुमच्या कागदपत्रातून बऱ्याचशा गोष्टी ऐकायला आणि शिकायला मिळाल्या. नक्कीच या पुढील काळातही आपण सगळ्यांनी एक संघ बांधून या मंडळींच्या सोबत राहूयात. येणाऱ्या काळात तुमचा जर पक्ष असेल, तुमची जर उमेदवारी करायची त्या मतदारसंघांमध्ये तयारी असेल, तर नक्कीच त्या मार्गाने तुम्ही वाटचाल केली पाहिजे. खूप मोठा पैसा लागतो, अशातला भाग नाही. ही दुसरी टर्म राहिली असते आमदारकीची. येत्या काळात जर तशी संधी असेल तर नक्कीच समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी मी पण तुमच्या सोबत तयार असेल. तुम्हालाही माझ्याकडे काही गोष्टी